भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि सर्व आदिवासी समाजाच्या महापुरुषांना मी मनपूर्वक स्मरण करतो आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, कुंवारा भिवसेन आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शनी अर्थात हा महोत्सव जागर आदिवासी संस्कृतीचा, लोककलेचा, परंपरेचा व समृद्ध दैदिप्यमान इतिहासाचा। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण 100 किलोमीटर गेलो की आपल्याला एक नवीन देश या भारतात दिसतो। बोलीभाषा बदलून जाते, राहणीमान बदलून जाते आणि आपल्या विधानसभा क्षेत्रात आपण रामटेकमध्ये श्रीराम सांस्कृतिक महोत्सव घेतो आणि तसंच एक महत्त्वाचं स्थान म्हणजे कुंवारा भिवसेन। या कुंवारा भिवसेनच्या इतिहासावर, राणी दुर्गावतीवर, भक्त बुलंदशहानी नागपूर कसं, देवगडवरून राजधानी कशी शिफ्ट केली, त्यासोबतच सर्व आदिवासी महापुरुषांचा इतिहास आपण कुंवारा भिवसेन एक गौरवशाली गाथा या महानाट्याच्या माध्यमातून मागील वर्षी आपल्या समोर प्रदर्शित केलं। कुंवारा भिवसेनचं 2013, 2014, 2017 त्यानंतर मागील 2024 आणि आता, आणि या सर्व कलाकारांना हे व्यासपीठ मिळालं। लाखो लोक हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून पाहतात, सोशल मीडियामध्ये कायमस्वरूपी हे व्हिडिओ लोड होऊन राहतात। लोकांना दुसऱ्या राज्याचे कलाकारांचा जे आदिवासी लोककला ते पाहायला इथल्या स्थानिकाला संधी मिळाली। आपल्या भागातील ढवळापूर, कोलितमारा, सिल्लारी, खापा या सर्व भागाच्या रामटेकच्या लोकांना देखील या ठिकाणी हा व्यासपीठ उपलब्ध झाला आणि मला आनंद आणि अभिमान आहे की आपण एक आगळं वेगळं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। आपल्याला लोकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढवायचा आहे। रस्ते, नाले, पूल तर आम्ही करतच गेलो। आज आपल्या आदिवासी भागामध्ये, गावागावामध्ये, आज सकाळीच मी अंबाझरीला जाऊन आलो, कोलितमारा, सर्व गावागावात अतिशय सुंदर आपण रस्ते केले। कुंवारा भिवसेनचा रस्ता केला, गावाच्या अंतर्गत रस्ते आले, 10-10 हजारच्या संख्येने आपण लोकांना घरकुल दिले। आणि आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये मी राज्यात मंत्री झाल्यानंतर बदल केलं आणि 100% आदिवासींना मोफत सोलर पंप व मोफत बोरवेल देण्याची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे, जेणेकरून त्यांना सिंचनाची सोय होईल। परंतु हे विकास करत असताना सांस्कृतिक चळवळ, लोककला, परंपरा याचं जतन हे सर्व लुप्त होत चालल्या। याला राजाश्रय देणे, याला व्यासपीठ देणे, हे समाजाच्या इतर लोकांना आपला इतिहास कसा आहे, प्राचीन भारत कसा आहे, आपली परंपरा कशी आहे याची प्रदर्शनी आपण या माध्यमातून करत आहोत। यासोबतच आज इंडियन आयडलचे कलाकार जे अतिशय कमी वयात ज्यांनी परफॉर्म केलं महाराष्ट्रात, त्यांचे सुमारे 15 ते 20 कार्यक्रम या ठिकाणी झाले। असे षण्मुख प्रिया आता लवकरच 2 मिनिटात या ठिकाणी येत आहे। पुन्हा माननीय पद्मश्री हेमा मालिनी यांचा द्रौपदी नावाचा उद्या नाटिका या ठिकाणी आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जसे हिरोमध्ये, सेलिब्रिटीमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आहे, ज्यांनी खूप दशकं या ठिकाणी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव केलं, तशी हेमा मालिनी 60 वर्ष यांनी मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव केलं। ते तिसऱ्यांदा आपल्या मतदारसंघात येत आहे आणि पारशिनीमध्ये दुसऱ्यांदा येत आहे। मला विश्वास आहे की उद्याची गर्दीचा उच्चांक आपण या ठिकाणी करणार आहोत। मी त्यांना विनंती केली, या सध्या परिस्थितीमध्ये कदाचित ती येतील की येणार नाही। त्यांनी मला सांगितलं की आशिषजी तुम्ही मला बोलवलं ते मी निश्चितच येईल। माझी इच्छा होती की त्यांना गडचिरोलीला घेऊन जायचं, परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की किती तापमान आहे, हीट वेव्ह या ठिकाणी सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये इथं थोडी दलदल होते। परंतु आपण काळजी करू नका, कुंवारा भिवसेनचा 15 ते 15 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी सुरू आहे। कुंवारा भिवसेनचं चित्र आपण बदलत आहोत। लवकरच आपल्या बोटी या ठिकाणी येत आहे, हाऊसबोट येत आहे, फ्लोटिंग रेस्टॉरंट येत आहे आणि काळजी करू नका, नवेगाव खैरी धरणामध्ये लवकरच विमान देखील या ठिकाणी उतरणार आहे। मी आपला अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही, कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे। उद्या आणि परवा जेव्हा कैलाश खेर येईल तेव्हा देखील गर्दीचा उच्चांक राहणार आहे। हा योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे। एका बाजूनी संस्कृती, दुसऱ्या बाजूनी देशाचे टॉपचे कलाकार आपल्या भागात आणणे आणि या माध्यमातून आपल्या कलाकारांना अशा पद्धतीचा व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा माझा उद्देश आहे। मी आपल्या सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला आपण खूप प्रतिसाद दिला।
खूप सहकार्य मला केलं, सदैव आपला आशीर्वादाची हात मला दिली आणि म्हणून मी देखील हा प्रयत्न करत असतो की लोकांच्या जीवनामध्ये जे कधी कोणी करू शकत नाही अशा अनेक गोष्टी करून दाखवण्याचा सातत्याने माझा प्रयत्न असतो. मी आपला अधिकचा वेळ घेत नाही, वेळेची अडचण आहे. उद्या परवा जेव्हा शक्य झालं निश्चितच बोलेल, परंतु आज मोठ्या संख्येने आपल्या रामटेकच्या देवलापार भागातील आणि कोलितमारा नरर बनेरा भागातील आदिवासी बांधव या ठिकाणी आले आणि त्यांच्या सर्व लोकांच्या सहभागामुळे आपला कुवारा बिसोनचं नाव हा महाराष्ट्रात देशात नाही तर जगात गेलं पाहिजे. या भागात पर्यटनाला आपल्या यात्रेला चालना मिळाली पाहिजे, हा मागचा उद्देश आहे. आपल्या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि जोपर्यंत आपली साथ आहे, काही लोकांना असं वाटतंय की हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे, काही लोकांना पोट दुखते, काही लोक विरोध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मला त्यांची ऐकायची नाही. मला लोकांना पाहायचा आहे. हा 10-10, 15-15, 20-20, 25-25 हजार लोक कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने बहारदार कार्यक्रमाची मेजवानी करायला आपल्याला संधी मिळते. मला माझ्या जनतेला पाहायचं आहे. माझ्या मागे हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उत्साह माझ्यासोबत आहे आणि म्हणून हे सर्व गोष्टी मी करू शकलो. राज्याचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आपले पालकमंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी खूप या कामात सहकार्य केलं. आपले आदिवासी मंत्री अशोकजी उईके, आपले जिल्हाधिकारी, आपले प्रकल्प अधिकारी नितीन उसुकर आणि सर्वांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपली तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा.